संरक्षण देण्यात आलं आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग या सोबतच आता हॅमच्या माध्यमातून आज MSIDC महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची निर्मिती करून या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 6000 किलोमीटर 28,500 कोटी रुपयाचे प्रकल्प, ज्यामध्ये बैठकीत चर्चा करून हे सर्व रस्ते मजबूत व्हावे, 30 वर्ष यावर देखभाल दुरुस्तीचं काम पडू नये यासाठी 28,500 कोटीमध्ये वाढ करत सारे रस्ते सिमेंटचे करावेत या बाबतीतही निर्णय झाला। वन विभागाच्या माध्यमातून जुन्नर सफारीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून जुन्नरमध्ये 80 कोटी रुपये खर्च करून बिबट सफारी ही तिथं निर्माण करण्यात येणार आहे। यासोबतच बांबू मिशन, जे अटल बांबू मिशन या नावाने परिचित आहे, यामध्ये शेतकऱ्यांसाठी या अगोदर 25 रुपयाच्या टिश्यू कल्चरच्या मागे 20 रुपयाचं अनुदान होतं। आता मात्र 2 हेक्टर पर्यंत एका बांबूसाठी 3 वर्षासाठी मग त्या संरक्षण, संवर्धन आणि बांबूची देखभाल यासाठी 350 रुपयापैकी 175 रुपये हे वन विभाग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकतील असाही निर्णय करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये विविध अमृत 1, अमृत 2 किंवा तत्सम अशा त्या ठिकाणच्या पाणी पुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छतेच्या योजना राबविल्या जातात। यामध्ये जो त्या नगरपंचायत, नगर परिषदचा जो वाटा आहे, या हिस्स्याबद्दल त्या हिस्स्यामध्ये काही सूट ही आजच्या कॅबिनेटमध्ये देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने केलेला आहे, ज्या माध्यमातून नगरपंचायती, नगर परिषदा ज्यांची आर्थिक स्थिती ही थोडीशी अडचणीची आहे, त्यांना स्वतःचा हिस्सा भरण्यामध्ये काही सूटही दिली आणि यासोबत या सर्वांना सॉफ्ट लोन राज्य सरकारने त्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी उपलब्ध करून द्यावं, यासाठी सॉफ्ट लोन सुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे। काही ठिकाणी पदभरतीचे निर्णय होते, त्या पदभरतीला ही मान्यता देण्यात आली आहे। काही विभागाच्या संदर्भामध्ये काही निर्णय करायचे होते, या सर्वांना आज मान्यता दिली। भाऊ, एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिले आहे, कंत्राटदार सगळ्या ठेकेदारांच्या युनियन आहेत, त्यांच्याकडून एक पत्र देण्यात आले की राज्यामध्ये राजकीय नेत्यांकडून खंडणी जी आहे ती मागितली जाते, असं एक पत्र समोर आहे। पत्रामध्ये जो मुद्दा व्यक्त केला तर अतिशय गंभीर, महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेऊन जर अशा काही घटना होत असेल तर गंभीर, परंतु या अगोदरही माननीय ज्यांना आपण विकास पुरुष म्हणतो त्या गडकरी साहेबांनी हा विषय एका भाषणामध्ये व्यक्त केला। आता घटना काही राज्यात सर्वदूर होत असतील का? मला वाटतं की सर्वदूर नसेल, पण काही ठिकाणी जर अशा घटना होत असतील तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अतिशय गंभीरपणे या घटनेची नोंद घेऊन या पत्राला संवेदनशीलतेने, सकारात्मक दृष्टीने सरकार प्रतिसाद देईल असं माझं व्यक्तिगत मत आहे। याबद्दल आज काही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली नाही, पण मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या विषयाकडे गंभीरपणे पाहतील। शेवटी राज्याच्या विकासामध्ये अशा पद्धतीने आडकाठी येणं हे ना राज्याच्या हिताचं आहे, ना आपल्या प्रगतीमध्ये अशा पद्धतीचं स्पीड ब्रेकर
हे कुणालाही मंजूर नाही. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी तिथे गोळीबार केला आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांवरती गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केले, पैशांच्या व्यवहाराचे आरोप केले आणि त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गृहमंत्र्यांना भेटून तातडीनं शिस्तभंगाची कारवाईची मागणी केलेली आहे. कसं पाहता याकडे कारवाई होईल का? एक तर खरं आहे की जेव्हा आपण संयुक्तपणे सत्तेत असतो तेव्हा आरोप करताना पुराव्याशिवाय करू, अन्यथा आरोप करायचे असेल तर तुम्ही एकीकडे सरकारमध्येही राहायचं आणि त्याचे फायदे घ्यायचे, हे तर बघा व्यक्तिगत रीतीने चूक वाटते. शेवटी आरोप असेल तर त्याला पुरावे दिले पाहिजे. असा आरोप मुख्यमंत्री महोदय असेल किंवा इतर कोणावरही असेल करताना पुराव्या अभावी जर आरोप केले तर मग ते साबणावरचा फेस असेल ते बुडबुडे संपुष्टात येतात, पण कारण नसताना नुकसान मात्र करून जातात. याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पुरावे असेल कोणाही बद्दल तर ते तर आपल्याला गृह विभागाकडे देत आहे. पक्षांतर्गत कारवाईची मागणी होते गणपत गायकवाड यांच्यावरती, कारवाई होईल का? कारण आरोप गंभीर त्यांनी केले. असं आहे, याच्याबद्दल मी मत व्यक्त करू शकत नाही, कारण हा माझा अधिकार. कारवाई करण्याचा अधिकार ज्यांना आहे त्या नेत्यांनी या संदर्भामध्ये निर्णय करायचा, याच्यावर मी मत व्यक्त करू शकत नाही. माझा व्यक्तिगत रीतीने एवढंच वाटतं की आरोप करताना पुराव्याशिवाय करू नये. ओबीसीच्या मुद्द्यावरती छगन भुजबळ यांनी राजीनामा दिलेला होता. राजीनामाचा काही विषय आज चर्चेमध्ये घेण्यात आला का? आणि त्यांच्या राजीनाम्याचा कागदही मी बघितला नाही, त्याच्यावर कोणी चर्चाही केली नाही. मला वाटतं की कधी कधी त्यांनी भावनेच्या ओघामध्ये राजीनामा दिला एवढी तुम्हाला माहिती दिली, पण त्याच्यानंतर तुम्ही इतके गंभीर झाले की आता त्या राजीनाम्याच्या पत्राबद्दल ते विसरले. आता या इच्छेच्या संदर्भात हे पुढील प्रश्न झाले. आता त्यांनी आपला जो काही भाव व्यक्त केला की आम्ही काही मोदीजींच्या संदर्भामध्ये, मला माहीत नाही, मी ऐकलं नाही, तुम्ही सांगत आहात की मोदीजींच्या बद्दल माझ्या मनात सन्मान आहे किंवा अजून काही, तर द्वेष नाही, हा तर सकारात्मक दृष्टीनेच घ्यायचा असतो. शेवटी आपल्याकडे जेव्हा प्रभू रामाची आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा वाघ्याला सुद्धा वाल्मिकी होण्याची संधी आपल्या देशामध्ये दिल्या जाते. पण चूक केली म्हणजे आयुष्यभर त्या चुकीचं आपण हेच केलं पाहिजे. मला वाटतं की चूक डोक्यावर घेऊनच वागलं पाहिजे असं नाही. ठीक आहे, त्यांनी म्हटलं चांगली गोष्ट आहे.